मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक 40% आणि 50% सोबतच आरोग्य सेविका यांच्या परीक्षा या ठिकाणी 10 जून पासून चालू होत आहे. आणि त्याच्यासाठी IBPS तुम्हाला या ठिकाणी 15 मार्कामध्ये या ठिकाणी GS विचारणार आहे. त्याच्यामध्ये GK पैकी तुम्हाला या ठिकाणी जवळजवळ 3 ते 4 चालू घडामोडी असण्याची शक्यता आहे. म्हणजे एक प्रश्नाला 2 मार्क असल्यामुळे तुमचे या ठिकाणी 6 ते 8 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत. त्यासाठी आपण ही चालू घडामोडीची सिरीज चालू केलेली आहे आणि IBPS पॅटर्ननुसार जशा प्रकारच्या चालू घडामोडी विचारल्या जातात तशा प्रकारच्या आपण चालू घडामोडी आजच्या व्हिडिओमध्ये जवळजवळ आपण या ठिकाणी फक्त ऑनलाईनवर बघणार आहोत. या ठिकाणी कोणताही ऑफलाईन नाही. ऑनलाईन म्हणजे या ठिकाणी कोणत्या या ठिकाणी स्पष्टीकरण तुम्हाला भेटणार आहे. डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आणि डायरेक्टली वन लाईनर स्वरूपामध्ये उत्तर भेटणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आरोग्य सेवकचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्या अगोदर तुम्हाला आपल्या नोट्स बद्दल माहिती असणे गरजेचे आहे, कारण तुम्हाला रिव्हिजन जी करणे गरजेचे आहे. वेळ खूपच कमी आहे. तर मित्रांनो, आपल्या नोट्स या ठिकाणी ग्रामसेवकच्या त्याच्यामध्ये तांत्रिक प्रश्न सर्व कव्हर आहेत. आरोग्य सेवकचे देखील तांत्रिक प्रश्न सर्व कव्हर करण्यात आलेले आहे. सोबतच मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी सर्व विषय याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. जर तुम्हाला चालू घडामोडी सोबतच घ्यायच्या असतील तर तुम्ही सर्व विषयांच्या घ्यायच्या आहे. म्हणजे तुम्हाला जर त्या ठिकाणी आरोग्य सेवकच्या जर घ्यायच्या असतील आणि या ठिकाणी जर तुम्हाला ग्रामसेवकच्या जर घ्यायच्या असतील, तुम्हाला या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी नंबर देत आहे. फक्त ह्या देखील 150 मध्ये आहेत आणि ह्या देखील सर्व 150 मध्येच आहेत. तुम्ही या ठिकाणी बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचे आहे. तुम्हाला लगेच नोट्स सर्व PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होतील आणि विशेष म्हणजे तांत्रिक सह सर्व विषय कव्हर करण्यात आलेले आहेत. चला तर जास्त वेळ वाया न घालवता आता व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. तर मित्रांनो, पहिल्या क्रमांकाचा प्रश्न आहे, IPL मध्ये 150 विजयी सामन्यात सहभागी असणारा कोण पहिला क्रिकेटपटू ठरला आहे? योग्य उत्तर तुम्हाला माहित आहे, MS धोनी हा ठरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघू शकता. केम्ब्रिज टीचर अवॉर्ड 2024 यासाठी कोणत्या भारतीय व्यक्तीला नामांकित करण्यात आले आहे? तर बघू शकता, जीना जस्टस यांना नामांकित करण्यात आलेले आहे. हा प्रश्न तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. अशा प्रकारे IBPS तुम्हाला चालू घडामोडी विचारेल. 2 ते 3 प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील. तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, एका विश्वचषकात 3 सुवर्ण पदक जिंकणारी दुसरी भारतीय तिरंदाज कोण ठरली आहे? उत्तर आहे ज्योती सुरेखा ही ठरली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आले आहेत? कोठे आयोजित करण्यात आलेले आहेत? तर उत्तर आहे शांघाय या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर बघू शकता, एकूण 8 पदके भारताने जिंकलेली आहेत. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला बघायला भेटेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या युनिव्हर्सिटीला 2024 चा CSR बघू शकता आउटस्टँडिंग युनिव्हर्सिटी इन एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे? तर बघू शकता, उत्तर आहे बघू शकता वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आंध्र प्रदेश याला प्रदान करण्यात आलेला आहे या एज्युकेशन सोसायटीला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात मोठे विमानतळ कोठे साकारण्यात येणार आहे? तर बघू शकता, दुबई येथे जगातील सर्वात मोठे विमानतळ साकारण्यात येणार आहे किंवा उभारण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इसाक दार यांची कोणत्या देशाच्या उपपंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर पाकिस्तान या देशाच्या उपपंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे इसाक दार यांची. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच चीन या देशाने बघू शकता शेंझोऊ हा प्रश्न या ठिकाणी कॅन्सल करायचा आहे, कारण याच्यामध्ये थोडा चेंज झालेला आहे. ठीक आहे, हा बाद प्रश्न करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक नृत्य दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 29 जानेवारी या दिवशी जागतिक नृत्य दिन साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो, आपण सर्व महत्त्वाचे प्रश्न IBPS पॅटर्न नुसार घेतले आहेत चालू घडामोडीचे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे भारतात बघू शकता BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोण करणार आहे? तर गुवाहाटी हे शहर करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच बघू शकता NIS या ठिकाणी NIC चे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे?
तर मोहम्मद रिहान यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिल्लीवरीने बघू शकता दिल्लीवरीने अडी अडी ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिल्लीवरीने अलीकडेच सर्व महिला लॉजिस्टिक हब कोठे सुरू केले आहे? तर राजस्थान या राज्यात सुरू केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने अलीकडेच ग्रँड मास्टर या पदवीने कोणाला सन्मानित केले आहे? तर बघू शकता उत्तर आहे वैशाली रमेश बाबू यांना सन्मानित केलेले आहे आणि या प्रश्नात तुम्ही आयएमपी करून घ्यायचं आहे, परीक्षेसाठी विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने बघू शकता सर्व्हिसेसचे 3 वर्षासाठी एमडी आणि सीईओ कोण बनले आहेत? तर हितेश सेठिया हे बनलेले आहे. हो ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच झालेल्या आशियाई अंडर T20 बघू शकता T20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर या ठिकाणी बघू शकता 29 पदके जिंकली आणि सॉरी या ठिकाणी बघू शकता अंडर 20 आहे T20 नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच 26वे नौदल प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर बघू शकता दिनेश कुमार त्रिपाठी यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे 26वे नौदल म्हणून. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच गोल्डमॅन एन्व्हायरमेंटल अवॉर्ड 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर बघू शकता अलोक शुक्ला यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच इंडियन न्यूक्लिअर टायटन्स हे पुस्तक कोणाला मिळाले आहे? तर बघू शकता एम जयशंकर यांना हे पुस्तक मिळालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन 2024 या आर्थिक वर्षात दूरसंचार उद्योगाचा दर किती टक्के कमी झाला आहे? तर बघू शकता 43.4% कमी झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे लेखिका मालती जोशी यांचे कितव्या वयात निधन झाले? किती वयामध्ये निधन झालेले आहे? तर त्यांच्या वयाच्या 90व्या वर्षी निधन झालेले आहे. आयएमपी प्रश्न आहे. निधनावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता 20 मे 20 मे 2024 रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो? तर बघू शकता जागतिक मधमाशी दिन आणि जागतिक मेट्रोलॉजी दिवस साजरा केला जातो 20 मे या दिवशी. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात 2.56 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे आणि आता ती किती अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे? तर उत्तर बघू शकता 644.15 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे म्हणजे जास्त वाढण्यात आलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणती कोणती 2018 नंतर प्रथमच जगातील सर्वात मौल्यवान सौर उत्पादक कंपनी बनली आहे? 2018 नंतरची विचारलेली आहे तर बघू फर्स्ट सोलर इंक ही कंपनी बनलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बदलांदरम्यान बघू शकता आर्थिक बदलांदरम्यान कोणत्या बँकेने अल्पकालीन किरकोळ मुदत ठेवींचे दर वाढवले आहे? तर एसबीआयने वाढवलेले आहे. आणि बँक जेवढ्या पण बँक आहे आणि बँक संदर्भात जेवढ्या चालू घडामोडी आहे त्याच्यावरती आयबीपीएस तुम्हाला 100% प्रश्न विचारते, लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे टाटा मोटर्स समूहाने नवीन उत्पादनांसाठी गुंतवणूक परकीय बघू शकता परिव्यय किती कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे? तर उत्तर आहे बघू शकता 43,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बीएसएनएल ने कोणत्या शहरात बघू शकता 60,000 एफटीटीएच बघू शकता फायबर टू द होम ग्राहकांचा टप्पा गाठला आहे? कोणत्या शहरामध्ये? कोलकाता येथे गाठलेला आहे आणि बीएसएनएलचं नेटवर्क जिओ सारखेच पसरत चाललेले आपल्याला बघायला भेटेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे पर्यटक म्हणून अंतराळात जाणारा पहिला भारतीय नागरिक कोण बनलेला आहे? तर बघू शकता पर्यटक विचारलेला आहे पर्यटक अंतराळात जाणारा तर गोपी बघू शकता गोपी थोटुपुरा यांचा जन्म भारतात झालेला आहे आणि यांचा या ठिकाणी हे ठरलेले आहेत हे व्यक्ती आणि ते यांचा जन्म भारतात आहे परंतु ते परकीय देशामध्ये राहणारे नागरिक आहेत पर्यटक म्हणून आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑगस्ट 2024 मध्ये पहिली युवा सहकारी संशोधन परिषद कोण आयोजित करेल तर बघू शकता उत्तर ठीक आहे नॅशनल कोऑपरेटिव्ह इनिव्हेटिव्ह बघू शकता युनियन ऑफ इंडिया म्हणजे युसी सॉरी ठीक आहे युसी एक मिनिट ठीक आहे युनियन ऑफ इंडिया
NCUI द्वारे करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंगापूरमध्ये कोविड-19 ची वाढ एका आठवड्यात किती हजारांहून अधिक प्रकरणी झाले आहेत? तर बघू शकता 25,900 पेक्षा जास्त प्रकरणी झालेले आहेत सिंगापूरमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या म्हणजे बघू शकता NCAच्या उच्च कामगिरी देखरेख कार्यक्रमात BCCIने कोणत्या खेळाडूंचा समावेश केलेला आहे? कोणत्या खेळाडूंचा समावेश केलेला आहे? तर बघू शकता श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे, या दोन खेळाडूंचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वयाच्या 90व्या वर्षी अंतराळात जाणारी सर्वात वयस्कर व्यक्ती कोण बनणार आहे? तर बघू शकता एड द्वैड हे बनणार आहेत, सर्वात 90व्या वर्षी सर्वात जास्त वयाचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2018 ते 2022 या काळात भारताने किती दशलक्षपेक्षा जास्त वृक्षांचे फार्म गायब केले आहेत? तर 5 दशलक्षहून अधिक फार्म गायब केलेले आहेत भारताने. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या IITने पाईन सुयांचे शाश्वत उपजीविकेत रूपांतर करण्यासाठी मशीन विकसित केलेले आहे? तर IIT रुडकी शास्त्रज्ञांनी हे मशीन विकसित केलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे चालणारी वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कोणत्या राज्यात सुरू केली जाईल? तर सिक्कीम या राज्यामध्ये सर्वात प्रथम सुरू केली जाईल. IA म्हणजे या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे चालणारी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, IPL 2024च्या प्लेऑफ मध्ये पात्र ठरणारा चौथा संघ कोणता ठरला आहे? तर रॉयल बघू शकता चॅलेंजर्स बँगलोर ठरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एकाच स्टेडियमवर 3000 धावा करणारा IPLच्या इतिहासातील पहिला कोण खेळाडू ठरलेला आहे? तर विराट कोहली एकाच स्टेडियमवरती 3000 धावा करणारा IPLचा इतिहासातील पहिला खेळाडू ठरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता देश आपल्या सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश बनलेला आहे? तर बघू शकता व्हेनेझुएला हा देश या ठिकाणी आपल्या सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश ठरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दुसरी डेंग्यू लस कोणी पूर्वपात्र ठरविली आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेने पूर्वपात्र ठरविलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता देश 2027च्या महिला विश्वचषकाचे आयोजन करेल? तर ब्राझील हा देश आयोजन करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने पर्यावरण चॅम्पियनशिपसाठी ब्लू रेसिडेन्सी व्हिसा सुरू केला आहे? तर संयुक्त अरब अमिरातद्वारे हा व्हिसा सुरू करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय लष्कराने जगातील सर्वात उंच टँक दुरुस्ती सुविधा किती फूट उंचीवर स्थापन केली आहे? तर बघू शकता 14,500 फूट उंचीवरती स्थापन केलेली आहे ही सुविधा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी 10 मिनिटांत चार्ज होऊ शकणारी इलेक्ट्रिक कारची बॅटरी विकसित केलेली आहे? तर चीन या देशाने 10 मिनिटांमध्ये चार्ज होईल अशी बॅटरी विकसित केलेली आहे, कारची बॅटरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBI मध्ये अतिरिक्त संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघू शकता उत्तर वरिष्ठ IPS अधिकारी AYV कृष्णाला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, IFC ने सूक्ष्म कर्जासाठी 500 दशलक्ष डॉलरची कर्ज सुविधा कोणत्या बँकेला दिली आहे? तर बघू शकता HDFC बँकेला ही सुविधा देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि सर्व बँकांचे मुख्यालय आहे ते पाठ असणे गरजेचे आहे. IBPS मुख्यालय देखील विचारते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या कंपनीने वृद्धांसाठी भारतातील पहिली 3 व्हील इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केलेली आहे? महिलांसाठी या ठिकाणी वृद्धांसाठी भारताने लॉन्च केले आहे, म्हणजे 3 चाकांची ही इलेक्ट्रिक स्कूटर असणार आहे. तर बघू शकता कोणत्या कंपनीने? तर ठीक आहे, PEV फॅन्टम या कंपनीने ही विकसित केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणती कंपनी बघू शकता मॉन्ट्रा इलेक्ट्रिक बोर्ड अंतर्गत बघू शकता ES3 लॉन्च करेल? तर बघू शकता टी-व्होल्ट इलेक्ट्रिक वाहने योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रिटनच्या संडे टाइम्सच्या श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर कोण कायम आहे? कोण आहे ब्रिटन विचारलेलं आहे? तर बघू शकता हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
भारतीय लष्कराला लवकरच हवाई संरक्षण यंत्रणा कोणत्या नावाने मिळू शकेल? तर पुष्कळ इग्लायस इग्लायस या नावाने ही संरक्षण यंत्रणा मिळू शकते भारतीय लष्कराला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नासाने अलीकडेच प्रथम मुख्य ए आय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर पुष्कळ डेव्हिड साल्वाझिनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता, इंडिया प्रोग्रेसिव्ह पाथ इन ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ क्रिमिनल जस्टिस सिस्टम परिषद नुकतीच कोठे आयोजित करण्यात आली होती? तर बघू शकता गुवाहाटी आसाम या ठिकाणी, आणि हे गुवाहाटी शहर हे आसाम या शहरामध्ये येथे आयोजित करण्यात आलेली होती ही परिषद. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक इंटरनेट शटडाऊन अहवालात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर भारत आपला देश या ठिकाणी शटडाऊन म्हणजे इंटरनेट बंद करण्याच्या क्रमांकावरती सलग 6व्या वर्षी या ठिकाणी बघू शकता प्रथम क्रमांकावरती, म्हणजे सलग 6 वर्षी प्रथम क्रमांकावरती आहे भारत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सरिस्का व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये याचे उद्घाटन झालेले आहे. नवीन हा वाटतो ठीक आहे, परंतु या ठिकाणी राजस्थान या राज्य तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यात यावर्षी किती लाख टन साखर उत्पादन झाले? तर बघू शकता 110.17 लाख टन एवढे उत्पादन महाराष्ट्र राज्यामध्ये झालेले आहे साखरेचे उत्पादन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या सर्वेनुसार देशात शहरी भागात जानेवारी मार्च या तिमाही टक्के किती बेरोजगारी दर आढळून आला? तर बघू शकता 6.7% एवढा बेरोजगारी दर आढळून आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघू शकता वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि कुलपती डॉक्टर विश्वनाथन यांना अलीकडेच कोणत्या देशाच्या बघू शकता बिंगहॅमन विद्यापीठाने मानद डॉक्टर ऑफ लॉ पदवीने सन्मानित केले? तर अमेरिका या देशाने त्यांना सन्मानित केलेले आहे. ठीक आहे. ठीक आहे, बघू शकता मायक्रोसॉफ्ट आणि लिंक्डइन बघू शकता यांनी जारी केलेल्या अहवालानुसार भारतात नॉलेज क्षेत्रातील किती टक्के कर्मचारी कार्यालयात AI चा वापर करतात? तर बघू शकता एकूण 92%, तब्बल 92% लोक AI चा वापर करत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मंगोलियाची राजधानी बघू शकता उलन बटोर येथे भारत आणि मंगोलियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या कार्यगटाच्या कितवी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे? तर एकूण 12वी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता, कोणत्या देशाने नुकतीच बघू शकता फताह-2 निर्देशित रॉकेट प्रणालीची यशस्वी चाचणी केलेली आहे? तर पाकिस्तान या देशाने ही चाचणी यशस्वी केलेली आहे, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण 60+ ठीक आहे 60+ चालू घडामोडी याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. अशाच प्रकारची ही चालू घडामोडीची जी टेस्ट आहे, सिरीज आहे, आपण कव्हर करणार आहोत पुढे, म्हणजे कंटिन्यू ठेवणार आहोत. आणि रोज म्हणजे दिवसाआड या ठिकाणी चालू घडामोडीची सिरीज येईल. बाकी तांत्रिक प्रश्नांची सिरीज आरोग्य सेवकसाठी आणि ग्रामसेवकसाठी कंटिन्यू राहील. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.